लाडकी बहिणींना लाडक्या त्यांना खुशखबर 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 तुमच्यासाठी अत्यंत आनंदाच्या 4 बातम्या आल्यात. ब्रेकिंग न्यूज लाडके त्यांना समोर आली. आजची सर्वात लेटेस्ट अपडेटेड बातमी आहे. ब्रेकिंग न्यूज समोर आली आहे. सरकारचा मोठा निर्णय झालेला आहे. काय नेमका निर्णय आहे? 100% हप्ता तुम्हाला मिळणार आहे लाडके त्यांना. पहिली आनंदाची बातमी तुम्हाला मी सांगितली. आणखी 3 आनंदाच्या बातम्या तुम्हाला व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. दुसरी देखील आनंदाची बातमी लगेच सांगून टाकतो. काल संध्याकाळी आदिती तटकरे मॅडम यांनी देखील एक मोठा आदेश काढलेला आहे. ही दुसरी अन्नाची बातमी आहे. लाडके बहिणींनो, काल संध्याकाळी जरा मित्राचा ऍक्सिडेंट झाल्यामुळे काल मला तो व्हिडिओ टाकता आला नाही. मी हॉस्पिटलला गेले असल्यामुळे तो काल आदिती तटकरे मॅडमचा काय आदेश आला तो व्हिडिओ टाकता आला नाही. पण लाडके बहिणींनो बघा, त्याच्यानंतर आज सकाळची सरकारची मोठी एक बातमी समोर आली आहे. सरकारने एक मोठा निर्णय घेतलाय. तो निर्णय तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. सर्वात अगोदर सर्वात फास्ट आपल्या चॅनलवर ही मी माहिती देत आहे लाडके बहिणींनो. आणि 100% तुम्हाला हप्ता भेटणार 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 हे तुम्हाला मी 3 दिवसापूर्वी सांगितलं होतं. आणि त्यावेळेस तुम्हाला मी सांगितलं होतं लाडके बहिणींनो, तुम्हाला एक गुड न्यूज भेटणार आहे 4 ते 5 दिवसामध्ये. हा लाडका दादा जे बोलतो तुम्हाला आता पटायला लागलंय का? आपण ज्या मागण्या करतो त्या मागण्यांना यश आलेलं आहे लाडके बहिणींनो. मी आमदार साहेबांना, खासदार साहेबांना बोललो होतो. आदिती तटकरे मॅडम यांच्या पीएना, अजितदादा पवार यांच्या पीएना देखील मी या ठिकाणी सगळ्या गोष्टी सांगितल्या होत्या. आपल्या मागण्या त्यांना मी सांगितल्या होत्या. आणि काल संध्याकाळी आदिती तटकरे मॅडम यांचं या ठिकाणी ट्विटरवर, फेसबुकवर माहिती आली. ती माहिती तुम्हाला मी सांगणार आहे. लाडके बहिणींनो, खूप आनंद झालाय. आपल्या सगळ्यांचा विजय झालेला आहे. 100% तुम्हाला हप्ता भेटणार म्हणजे भेटणार. काळजी करायची गरज नाहीये. कोणत्या कोणत्या लाडक्याताई आहेत ज्याला 17वा 18वा हप्ता भेटला नाही, आपलं नाव जिल्हा पटपट कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. कारण की त्या लाडक्याताईंना देखील हप्ते आता चालू होणार आहेत. आता नेमकं काय करावं लागणार आहे सगळ्या गोष्टी सांगतो. कारण की लाडके बहिणींनो बघा, आपण आज सांगतो आणि नंतर तुम्हाला 4-5 दिवसानंतर त्या बातम्या बाहेर यायला दिसतात. कारण की आपल्याकडे अगोदरच त्या सगळ्या बातम्या येत असतात. 3 दिवसापूर्वी लाडके बहिणींनो मी जे सांगितलं होतं ते काल तुम्हाला संध्याकाळी आलेलं दिसलं. तर लाडके बहिणींनो बघा, ही अपडेट मला अगोदरच माहित होती. मी तुम्हाला पुराव्यासहित दाखवलं होतं की लाडके बहिणींनो थोडं थांबा, तुम्हाला या ठिकाणी लवकरात लवकर एक मोठी गुड न्यूज येणार आहे हे मी तुम्हाला बोललो होतो. आणि काल संध्याकाळी ती गुड न्यूज आली. आणि बघा, अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे. व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, काळजीपूर्वक बघा. खूप आनंदाची बातमी आलेली आहे. तर लाडके बहिणींनो, 19वा हप्ता वाटप नेमका कधी होणार आहे, तुमची जी आतुरता लागले ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. तुमचं नाव सांगा, जिल्हा सांगा. तुम्हाला 18वा हप्ता भेटला होता का? 18वा हप्ता भेटला असेल तर 19वा हप्ता भेटणार आहे का नाही कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. लाडके बहिणींनो, तुम्हाला भेटला होता का नाही. त्याचबरोबर खुशखबर काय आले, 100% हप्ता तुम्हाला मिळणार हे तुम्हाला सगळं सांगणार आहे. व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. आता 4 आनंदाच्या बातम्यातल्या 2 आनंदाच्या बातम्या तुम्हाला सांगितल्यात. अजून 2 आनंदाच्या बातम्या याच व्हिडिओमध्ये सांगणार लाडके बहिणींनो. व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, काळजीपूर्वक हा व्हिडिओ बनायचा आहे. सरकारचा मोठा निर्णय झालाय. आदिती तटकरे यांचा आदेश आलेले आहेत. चला वेळेवर व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे लाडके बहिणींनो, नेमका काय 4 आनंदाच्या बातम्या तुम्हाला ते सांगायलो. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे हप्ता वाटप बाबत सरकारचा मोठा निर्णय झालेला आहे. लाडक्या बहिणींनो, परत सांगतोय, आजची सर्वात लेटेस्ट अपडेट आहे. सरकारचा मोठा निर्णय झालेला आहे. 19वा हप्ता वाटप तुम्हाला जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना पोहोचणार आहे. त्याचबरोबर ज्या लाडक्या बहिणींना 17वा 18वा हप्ता भेटला नव्हता त्या लाडक्या ताईंना देखील हप्ता वाटप होणार आहे. खूप आनंदाची बातमी आली. सरकारचा मोठा निर्णय, आजचा सगळ्यात मोठा निर्णय. अजून तुम्हाला कुठंच ही न्यूज पाहायला मिळत नाहीये. कारण की लाडके बहिणींनो, आपल्याकडे सगळ्यात अगोदर ही न्यूज आली. तुम्हाला मी ते डायरेक्ट दाखवायला लागलोय. तर लाडके बहिणींनो, आता बघा, हा पहिल्यांदाची बातमी तुम्हाला सांगितले. सरकारचा मोठा निर्णय झालेला आहे. आता बघा, आदिती तटकरे यांचा आदेश काय आला ते तुम्हाला मी दाखवतो. ते पण तुम्हाला आता याच व्हिडिओमध्ये दाखवतो. काळजी करायची गरज नाही. काल संध्याकाळी त्यांच्या ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी सांगितलंय, ते पण तुम्हाला मी दाखवतो. त्याचबरोबर 17वा 18वा हप्ता मिळाला नसेल तर त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आलेली आहे. तिसरी आनंदाची बातमी लाडके सांगायला, ज्यांना 17वा 18वा हप्ता भेटला नव्हता त्यांच्यासाठी आपण मागण्या करायला लागलो होतो. लाडके बहिणींनो बघा, 13 जानेवारी पासून आपण मागण्या करत होतो. वेगवेगळे मागणी पत्र मी आमदार साहेब, खासदार साहेब यांना पण दिलेले आहेत. त्याचबरोबर त्यांच्या पीएन या ठिकाणी चर्चा केली. मुख्यमंत्री साहेबांपर्यंत आपल्या माहिती गेलेल्या आहेत. तर लाडके बहिणींनो बघा, आपल्या मागण्यांना यश भेटलेलं आहे. 17वा 18वा हप्ता तुम्हाला भेटला होता का नव्हता कमेंट बॉक्स मध्ये सर्वांनी सांगायचं आहे. त्यांच्यासाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. आणि 100% पुढील हप्ता मिळणार मिळणार मिळणार. लाडके बहिणींनो, खूप
खूप आनंदाची बातमी आली लाडक्या बहिणींनो. काल संध्याकाळी थोडा वेळ नाही भेटला, मित्राचा थोडा ऍक्सिडेंट झाल्यामुळे त्यांच्या हॉस्पिटलला गेल्यामुळे मला वेळ नाही भेटला काल, त्याच्यामुळे तो कालचा रात्रीचा व्हिडिओ मिस झाला. आदित्य तटकरे मॅडमची पोस्ट आली होती, पण त्या ठिकाणी मी हॉस्पिटल असल्यामुळे मला व्हिडिओ नाही बनवता आला. पण ठीक आहे, काही काळजी करू नका. पण ती गोष्ट तुम्हाला मी 2-3 दिवसापूर्वी आधीच सांगितली होती की सरकारचा मोठा निर्णय येणार आहे. 4-5 दिवस तुम्ही वाट बघा, 100% तुम्हाला ती बातमी भेटणार आहे. पण आदित्य तटकरे मॅडमनी लवकरच ती बातमी दिली, कारण ते खूप चांगलं असं चांगली गोष्ट झाली, ती आपल्याला आनंद झालेला आहे लाडके बहिणींनो. त्याचबरोबर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे लाडके बहिणींनो, एक गोष्ट सांगतोय, आपला हा गुरुदादा, तुमचा गुरुदादा या ठिकाणी मागण्या करायला, तुमच्यासाठी पुढाकार घ्यायला झटायला लागलाय आणि त्याचे तुम्हाला फळ लाडके बहिणींनो बघा तुमच्या समोर दिसत आहेत. आपण मागण्या करायलोत, आपण पुढाकार गेलोत, काहीतरी होईलय आणि तुम्ही सगळ्यांचा, म्हणजे माझा एकट्याचा विजय नाही, तुमच्या सगळ्यांचा लाडके बहिणींनो हा विजय आहे. या ठिकाणी आपल्या सगळ्या आपण जिंकलेला आहोत. आदित्य तटकरे मॅडमनी काय ट्विटरमध्ये सांगितलं तुम्हाला ते दाखवलं, स्वतः त्यांनी ही गोष्ट दिलेली आहे. आदित्य तटकरे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, महत्वाची सूचना, महाराष्ट्रातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरण, त्यांच्या आरोग्य व पोषणामध्ये सुधारणा करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवण्यात येत आहे. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व लाभार्थ्यांना दिनांक 31 डिसेंबर 2025 रोजीपर्यंत ई-केवायसी करण्याची मुदत देण्यात आली होती. तथापि काही कारणास्तव ई-केवायसी करताना चुकीचा पर्याय निवडण्याची बाब निदर्शनास आली आहे. म्हणूनच योजनेच्या निकषानुसार या लाभार्थी महिलांची क्षेत्रीय स्तरावर अंगणवाडी सेविका मार्फत प्रत्यक्ष पडताळणी, फिजिकल व्हेरिफिकेशन करण्याची या सूचना राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या आहेत. लाडक्या बहिणींनो, सगळ्यात तुम्हाला वाचून दाखवलंय. आता त्याच्यामध्ये तुम्हाला सोप्या भाषेत सांगतो. बघा लाडक्या ताईंनी काय सांगितलं या ठिकाणी, ई-केवायसी मध्ये ज्यांच्या चुका झाल्या होत्या त्या चुका या ठिकाणी आमच्या निदर्शनास आल्या आहेत. आता बघा, आपण याच्यावर खूप आवाज उठवला होता, त्यांच्या पीएनना पण मी सांगितलं होतं, त्यांना आदित्य तटकरे मॅडम यांना पण या ठिकाणी आपला मेसेज गेला होता की लाडक्या ताईंना हे प्रश्न आहेत, हे प्रॉब्लेम आहेत. आणि लाडक्या ताईंनो बघा, याच्यावर त्यांनी काय सांगितलं आहे की तुमच्या क्षेत्रीय, म्हणजे तुमच्या गावाच्या ठिकाणी ज्या अंगणवाडी सेविका असतात त्या तुमच्या घरी येऊन फिजिकल व्हेरिफिकेशन, म्हणजे काय फिजिकल व्हेरिफिकेशन म्हणजे घरी येऊन तुमच्या सगळ्या गोष्टी चेक होणार आहेत. आणि चेक झाल्यानंतर जर तुमचे पर्याय चुकले असतील तर ते या ठिकाणी अर्ज भरून घेणार आहेत, त्या ठिकाणी अपडेट करणार आहेत. अपडेट केल्यानंतर जर तुम्ही खरंच पात्र असताल, हे नीट वाचा लाडके बहिणींनो, नुसार या लाभार्थी महिला या सेविका मार्फत प्रत्यक्ष हे तपासणी होणार आहे. जर तुम्ही पात्र असताल, जर तुमच्या घरामध्ये एम्प्लॉई नसेल, कुणी सरकारी नोकरदार नसेल, घरामध्ये 4 चाकी नसेल, घरामध्ये 2.5 लाखाचं उत्पन्न नसेल, तर अशा सगळ्या गोष्टी त्यांच्या निदर्शनास आल्यानंतर, तुम्ही पात्रतेमध्ये बसल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी हप्ता चालू होणार. लाडक्या ताईंनो, ही अंदाची बातमी तुम्हाला सगळ्यात अगोदर आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगत आहे की लाडक्या, आणि तुम्हाला बघा, मी 18 जानेवारीचा व्हिडिओ जाऊन बघा, माझ्यावर तुम्हाला विश्वास बसत नाही, आज 21 तारीख आहे, 18 जानेवारीचा व्हिडिओ जाऊन पहा. त्याच्यामध्ये मी स्पष्ट शब्दात सांगितलं होतं लाडक्या ताईंनो, 100% हप्ता भेटणार म्हणजे भेटणार. तुम्हाला 4 ते 5 दिवसामध्ये गुड न्यूज येणार म्हणजे येणार. आणि बघा, ही गुड न्यूज आलेली आहे आपल्याकडे लाडक्या ताईंनो. 18 तारखेलाच मला ही बातमी आली होती, माहीत झाली होती, कारण की मी तुम्हाला माहिती आहे, आपले वरपर्यंत सगळ्यांना मी कॉल करत असतो आणि सगळ्या आपल्या मागण्या त्यांच्यापर्यंत मी पोहोचवत असतो. त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो खूप आनंद झालाय. आणि ह्या लाडक्या दादावर तुम्ही सर्वांनी जे प्रेम केलंय, त्या सर्वांनी जे सपोर्ट केलाय, हा लाडका दादा तुमच्या सगळ्यांचं पण धन्यवाद व्यक्त करतो, कारण आपल्या सगळ्यांचा हा विजय झालेला आहे. आणि लाडक्या बहिणींनो बघा, 100% तुम्हाला हप्ते मिळणार. आता कोणी काळजी करू नका. तुमचं नाव सांगा, जिल्हा सांगा, आणि तुम्हाला 17वा-18वा हप्ता भेटला नाही का कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि जर तुमच्या घरी कोणी अंगणवाडी सेविका आल्या तर कमेंट बॉक्समध्ये पटपट सांगायचा की सर, आमच्या घरी आज अंगणवाडी सेविका आल्या होत्या, आमची अशी तपासणी झाली, म्हणजे त्या गोष्टी आपल्याला दुसऱ्यांना सांगायला. तर लाडक्या बहिणींनो, काळजी करू नका, 100% ती पण तुम्हाला मी माहिती सांगणार आहे. एकदम छान स्वरूपाची आनंदाची बातमी सांगितलेली आहे. लवकरात लवकर तुम्हाला हप्ते वाटप होणार आहेत. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरुदेव.